काळावर नियंत्रण असणारी एक दैवी शक्ती म्हणजे कालभैरव. या कालभैरवाची उपासना येणाऱ्या काळामध्ये खूप फलदायी ठरेल असं म्हटलं जातं. तर ही कालभैरवाची उपासना नेमकी कशी करायची आणि कुठले तंत्र आणि मंत्र या उपासनेसाठी वापरले जातात या विषयावरती आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत. आणि या पॉडकास्टसाठी आज विशेष निमंत्रित केले मी दर्शिका खटावकर यांना. दर्शिका खटावकर यांचा आध्यात्मिक प्रवास खूप मोठा आहे. तर बाय प्रोफेशन त्या इंजिनियर आहेत, MBA त्यांनी केलं आहे, परंतु स्टील अनेक त्यांनी लोकांना हील केलं आहे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातनं. आकाशिक रीडिंग, होरोस्कोप रीडिंग किंवा अनेक मोडॅलिटी आहेत की ज्या त्या शिकवतात सुद्धा आणि त्या लोकांच्यासाठी वापरतात सुद्धा. तर अशा दर्शिकाताई आज वेळ काढून आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. तर त्यांच्याशी आपण मुख्यत्वे कालभैरव या विषयावरती बोलणार आहोत आणि त्यानंतर ओघवता उल्लेख आपण आकाशिक विषयीसुद्धा घेणार आहोत. तर आजच्या मुलाखतीला सुरुवात करूयात. दर्शिकाताई, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आणि मला पर्सनली खूप आनंद होतो आहे की ते हा पॉडकास्ट जुळून आला. तर पुन्हा मी म्हणेन की ही सगळी भैरव बाबांचीच कृपा आहे. तुम्ही काय सांगाल यावर? थँक्यू अनुष्का, पहिले तर मला बोलवल्याबद्दल. आणि नक्कीच कालभैरवांची आपल्यावर कृपा आहेच म्हणून आज आपण हा पॉडकास्ट करत आहोत. आणि जास्तीत जास्त हे लोकांपर्यंत पोचावं कालभैरवाची उपासना, ह्याच्यासाठी तू जे पाऊल उचललंय त्याच्यासाठी पण मी तुझे आभार मानते. आणि मलाही तेवढाच आनंद होतोय की तुझ्याबरोबर आज मी इंटरव्ह्यूला आली आहे. मला सगळ्यात पहिल्यांदी एक सामान्य साधक म्हणून खूप सारे प्रश्न होते जे तुमच्याशी बोलून तुमच्यासोबतचा एक कोर्स करून खूप क्लिअर झाले. पण हे मला असं वाटतं की कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा प्रयत्न आहे. तर आपण सुरुवातीपासूनच घेऊ की भैरव तत्व नेमकं काय आहे? येस, नक्कीच. मला पण आवडेल हे सगळं कॉमन मॅनपर्यंत पोचायला. तर भैरव तत्व असं आहे की आपण म्हणतो भैरव, भय आणि रव म्हणजे भयावर विजय आपल्याला मिळवून देणारी देवता म्हणजे भैरव. आता ह्याला कालभैरव असं म्हणलं जातं. काल म्हणजे टाइम, सो टाइमवर विजय मिळवणारी देवता म्हणजेच कालभैरव. तर आता आपण जर बघितलं तर कलयुग सुरू झालंय असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. तर कलियुगात कालभैरवाची उपासना करणं खूप फलदायी असतं आणि काली मातेची उपासना करणं खूप फलदायी असतं. कारण शेवटी माणसाला जो भय असतो तो मृत्यूचा भय असतो, कालचा भैरव. ओके, सो कालभैरवाशी उपासना किंवा त्याच्याशी जेव्हा आपण जेल होतो तेव्हा आपल्याला मृत्यूचा भय जातो. आणि जे काही निगेटिव्ह पॅटर्न्स असतील आपल्या लाईफमध्ये ज्याच्यामुळे आपल्याला एक सर्वसाधारण व्यक्तीला भीती वाटत असते, तर त्या सगळ्या भीतींवर कॉन्कर करणारी देवता म्हणजे कालभैरव आहे. सो कालभैरवाची उपासना कलियुगात आत्ता वर आली आहे की जेणेकरून कालभैरवाला टाइम नाहीये. तो आधी पण होता, आत्ता पण आहे आणि पुढेही राहणार आहे. जसं काली माता पहिले पण होती, आत्ता पण आहे आणि पुढेही राहणार आहे. सो जे साधक कालभैरवाच्या शरण जातील त्यांना कसंच भय उरत नाही. म्हणून शक्यतो कालभैरवाची उपासना कलियुगात करणं जास्त प्रेफरेबल आहे आणि ती फळाला पण लवकर येते. अच्छा, कालभैरवांची उत्पत्ती आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याविषयी काय सांगा? कालभैरव हे आपण शंकराचंच रूप मानलं जातं, पण शंकराचं उग्र रूप म्हणजे कालभैरव. तर कालभैरवाशी निगडीत बऱ्याच स्टोरीज आहेत. आत्ता आपण मी 2 तुम्हाला शेअर करीन इथे. तर धवनासूर असा राक्षस होता. तर त्या राक्षसाला वर मिळालेलं होतं की त्याला फक्त फिमेल मारू शकते, बाकी कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे शंकर भगवानांनी पार्वतीला रिक्वेस्ट केली की तू या धवनासुराचा वध कर. त्यामुळे काली मातांनी त्याचा वध केला. आणि धवनासुराचा वध केल्यानंतर पण काली मातेमध्ये एवढी इमेन्स एनर्जी होती, तो राग होता, तर त्या रागाला त्यांनी एक छोट्या मुलाचं स्वरूप दिलं आणि तिच्याबरोबर तो उभा होता. तरी सुद्धा तो राग काही तिचा शांत होत नव्हता. त्यामुळे शंकर भगवानांना तिच्या समोर प्रगट व्हावं लागलं आणि शंकरांनी त्या दोघांनाही स्वतःच समावेश केलं आणि मग जी उत्पत्ती झाली ती कालभैरवाची झाली. सो आपण ही एक स्टोरी ऐकतो
म्हणतो की धनासुराचा वध केला, धवनासुराचा. आणि दुसरी जी स्टोरी आपल्याला ऐकण्यात येते ती अशी आहे की एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तिघांमध्ये वाद चाललेले असतात की कोण श्रेष्ठ. तर ब्रह्माजींना थोडासा इगो येतो आणि ते म्हणतात की मी जगाची उत्पत्ती केली आहे, जगाला मी निर्माण केले, तर मी श्रेष्ठ, कारण मी निर्माण केले. तर शंकरांना त्याच्यावर खूप राग येतो. तरी ते म्हणतात की असा घमंड चांगला नाही, आपण तिघही इक्वल आहोत. पण तरी ब्रह्माजी काही ऐकत नाही. त्यामुळे शंकराच्या रागातनं एक तयार होतं मूल, त्याला कालभैरव असं म्हणलं जातं. तर बरेच लोक असं म्हणतात की शंकरांनी नख फेकल्यावर कालभैरव निर्माण झाले. तर काही लोक म्हणतात की त्यांच्या थर्ड आयपासनं, म्हणजे त्रिनेत्र म्हणतात, तर तिसऱ्या नेत्रातनं जो कोणी जन्माला आला तो कालभैरव होता. तो त्या कालभैरवाकडनं ब्रह्माजींचं एका हेडचं म्हणजे डोकं कापलं गेलं त्या कालभैरवाकडनं. म्हणून त्या कालभैरवाला ब्रह्महत्येचा पाप लागला. ओके, सो मग ते ब्रह्महत्येच्या पापातनं बाहेर पडण्यासाठी त्यांना कित्येक वर्ष ते बिन कपडे, निर्वस्त्र भीक मागायचे कालभैरव. ओके, आणि त्या पापातनं त्यांना तेव्हा मुक्ती मिळाली जेव्हा ते काशीच्या पृथ्वीवर म्हणजे काशी क्षेत्रात जाऊन ते थांबले. तेव्हा गंगेच्या किनारी त्यांच्या पापाचं सगळं पाप धुतलं गेलं. आणि तिथे आता आपण जर बघितलं तर वाराणसीमध्ये कालभैरवाचं मंदिर आहे. हो, आणि ते खूप म्हणजे ऑस्पिशियस मंदिर आहे. तिथे सगळ्या विशेष कंप्लीट होतात. तर अशा ह्या 2 स्टोरीज कालभैरवाच्या उत्पत्तीसाठी आपण ऐकलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता आपण जेव्हा जेव्हा कालभैरवांच्या मंदिरात जातो तर तिथे मुख्य द्वारपाल म्हणूनच कालभैरव बाहेर असतात, म्हणजे कुठे शंकराचं मंदिर आहे. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे ऍक्च्युली कालभैरवाचं जे काम होतं ते असं होतं की कालभैरवाला प्रोटेक्शनसाठी निर्माण केलं गेलं होतं. तर आपण जर युजली बघितलं जुन्या काळी तर कालभैरवाचे मंदिरं जी असायची त्या सिटीच्या बाहेर असायची. आता सिटी खूप मोठी होत चालली आहे, त्यामुळे इव्हेंच्युअली ते मंदिर आत आली. नाहीतर अदरवाईज कालभैरवाचं मंदिर हे नेहमी म्हणजे सीमा डिफाईन करतं की जर कालभैरवाचं मंदिर आहे तर त्या सीमेच्या आतली लोक प्रोटेक्टेड असतात कालभैरवाकडनं आणि बाहेरची लोक त्यांना अटॅक करू शकत नाही. त्यामुळे मुख्य काम जे कालभैरवाचं आहे ते प्रोटेक्शनचं आहे. आणि ते एक लाईन क्रिएट करतात की ही माझी लाईन आहे आणि ह्याच्यावर कोणी निगेटिव्ह अटॅक्स करू शकत नाही. तर शक्यतो कालभैरवाची मंदिरं ही सिटीच्या बाहेरच असतात. आणि आपल्या इंडियामध्ये 2-3 कालभैरवाची खूप ऑस्पिशियस मंदिर आहेत. जे मी म्हणलं वाराणसीला आहे. दुसरं जे आहे ते उज्जैनला आहे. तर तिथे अशी महानता आहे की तिथं दारू चढवली जाते कालभैरवाला. आणि ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि ते काय आहे शास्त्र मला माहित नाही, पण मी पण जेव्हा कालभैरवांना चढवली तेव्हा ते पितात असं तिथे मान्यता आहे. तिसरं जे मी विजिट केलं आहे ते केदारनाथच्या तिथे पण भैरवाचं मंदिर आहे. सो जोपर्यंत आपण भैरवाचे दर्शन घेत नाही केदारनाथची यात्रा पूर्ण होत नाही. तसंच वैष्णोदेवीला पण भैरवांचं मंदिर आहे. तर भैरवांचे दर्शन घेतल्यावर वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण होते. तर असे बरेच ठिकाणी आहे आणि एस्पेशली ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी कालभैरवाचे मंदिर तुम्हाला सापडतीलच. जनरली आता आपण जर कालभैरवाचं स्वरूप बघितलं तर एक उग्र स्वरूपाची देवता आहे की भयानकरित्या म्हणजे बघितल्यानंतर एक भीती किंवा त्यांच्या नजरेतली भेदकता जाणवते. तर त्यामुळे पटकन सामान्य माणूस ज्यांना काहीच माहिती नाही या तत्वाविषयी तर ते उपासना करायला त्याची घाबरतात. तर मग आता त्याच्यावरती काय आपण करू शकतो? ऍक्च्युली कालभैरव ही काही उग्र देवता नाहीये खरं. जर तुम्ही बरेच मंदिरं बघितली कालभैरवाची तर ते फॅमिली बरोबर दाखवतात. भैरव, त्यांची वाईफ, मुलगा आणि एक काळकुत्र असं त्यांची ती फॅमिली असते. आणि कालभैरवांचे पण 2 रूप आहेत. एक बटुक भैरव जे आपण सौम्य रूप म्हणतो आणि एक कालभैरव जे उग्र रूप म्हणतो. तर ऍक्च्युली त्यांची उपासना करणं काही खूप कठीण नाही किंवा उग्र नाही.
पण येस, कालभैरवाची उपासना ही तंत्रविद्यातही मोडते आणि मंत्रविद्यातही मोडते. तर आपण जर शक्यतो मंत्रांचा उपयोग केला आणि सर्वसाधारण सोप्या ह्याच्यात जर त्यांची उपासना केली तर त्यांचे रिझल्ट्स नक्की मिळतात. आणि भैरव जे आहेत ते ॲक्च्युली 8 भैरव आहेत. अष्टभैरव म्हणतो आपण त्याला, आणि 8 दिशेंना आहेत ते, म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि मधल्या 4 दिशा. तर तिथे ते 8 भैरव असतात आणि त्यांचे परत 8 भैरव असतात. सो असे टोटल 64 भैरव असतात. आणि त्यांचे जे मेन आहेत त्याला महास्वर्ण कालभैरव असं म्हणलं जातं. मग आपण उपासना करताना कुठली उपासना केली पाहिजे? ॲक्च्युली आता जे मी तुम्हाला म्हणलं की 8 भैरव आहेत, तर 8 भैरवांचे 8 कामं दिलेली आहेत. तर असितांग भैरव म्हणून आहेत, तर त्यांची उपासना आपण का करतो की जेव्हा आपल्याला क्रिएटिव्हिटी लागते किंवा काहीतरी फ्रुटफुल असं ज्याच्यात आर्ट इन्व्हॉल्ड आहे, तर तेव्हा आपण असितांग भैरवांची उपासना करतो. त्याच्यानंतर रुरू भैरव जे आहेत ते स्पिरिच्युअल ग्रोथसाठी जर आपल्याला करायची असेल उपासना तर रुरू भैरवांची करतो. चंड भैरव जे आहेत ते सगळे निगेटिव्ह आणि कार्मिक जे तुमचे असतात इश्यूज ते कट करतात, म्हणजे चंड भैरवची उपासना तसं केली जाते. त्याच्यानंतर आपण भीषण भैरव जे म्हणतो, तर ते जेव्हा आपण एंड येतो आपल्या लाईफचा किंवा कुठल्याही गोष्टीचा एंड करायचा असेल तर आपण भीषण भैरवांची करतो. तसंच उन्मत्त भैरव जे आहेत ते आपल्या इगोला कंट्रोल करण्यासाठी उन्मत्त भैरवांची उपासना आपण केली जाते. त्याच्यानंतर एक कपाल भैरव जे आहेत ते कपाल भैरव आपल्याला परत जे लोक म्हणतात की माझ्यावर ब्लॅक मॅजिक आहे किंवा एविल आय आहे, स्पिरिट्स आहेत, घोस्ट आहेत, तर त्यांच्यासाठी आपण कपाल भैरवांची उपासना केली जाते. तर असे 8 भैरव आहेत आणि 8 भैरवांची नावं जर आपल्याला लक्षात नाही राहिली तर महास्वर्ण कालभैरव म्हणून जी देवता आहे आपण त्यांना जर शरण गेलो तर ते ठरवतात की आपल्याला कुठल्या भैरवाची गरज आहे, तर त्या अकॉर्डिंग आपल्याला ते फळ मिळतं. अच्छा, मग हे महास्वर्ण भैरव जे आहेत त्यांची उपासना कशी करायची आपण? आता कालभैरव अष्टक म्हणू शकतो आपण रोज, आणि ओम श्री कालभैरवाय नमः असा जो मंत्र आहे हा पण तुम्ही चॅन्ट केला रोज 108 वेळेला तरी तुम्ही प्रोटेक्टेड राहता. अच्छा, कालभैरव अष्टक म्हणजे काशिकापुरा म्हणजे जे नेहमीच प्रचलित आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं जे आहे तेच म्हणायचंय. मग ते रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचंय का कसं? ऍक्च्युली एकदा म्हणलं तरी चालतं. आणि कालभैरवाचा जो दिवस असतो तो रविवार असतो, तर शक्यतो रविवारी त्यांचा अभिषेक केला कालभैरवाष्टकां लावून. तर बरेच माझे स्टुडंट्स आहेत जे रविवारी सकाळी लवकर उठतात आणि कालभैरवाची मूर्ती त्यांच्या घरात आहे आणि त्याच्यावर ते अभिषेक करतात. फक्त आता थोडी अशी मान्यता आहे की लेडीजला डायरेक्ट कालभैरवाची उपासना करायला अलाउड नाहीये, वेरिन जेंट्स करू शकतात. तर त्याच्या मागचं असं शास्त्र आहे की ती जी देवता आहे ती एनर्जी खूप लिबरेट करते, हाय एनर्जी असते जी कदाचित काही वेळेला लेडीजला हँडल करणं मुश्किल होतं. त्यामुळे म्हणजे लेडीजला त्यांच्यापासून लांब ठेवलं जातं. बाकी असं काही नाहीये की लेडीज करू शकत नाही. तर मी जसं म्हणलं तसं ओम श्री कालभैरवाय नमः हा जप लेडीज करूच शकतात आणि कालभैरव अष्टकही त्या एकदा म्हणू शकतात. पण जर खूप वेळेला म्हणलं तर हीट वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो लेडीजला ती उपासना सांगत नाहीत. बरोबर आहे. आजकालच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की सध्या कलियुग आहे आणि खूप काही गोष्टी आहेत, तर माणसाला एक प्रकारचं भय आहे आणि त्या भयावरती विजय मिळवण्यासाठी आपण कालभैरवाची उपासना करतो. तर आजकालच्या काळात अजून कुठल्या पद्धतीने ही उपासना लागू होऊ शकते? रोजच्या डेली ह्याच्यात जर तुम्ही कालभैरवाला शरण गेला किंवा कालभैरव हिलिंग म्हणून पण असतं की जे आपण घेतलं, जसं रेकीचे सिम्बॉल असतात तसे कालभैरव हिलिंगचा पण सिम्बॉल असतो, तर तो जर आपण इम्प्लिमेंट केला आपल्या लाईफमध्ये तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला विजय मिळतोच. एस्पेशली कालभैरव देवताची उपासना शक्यतो कधी करावी
तर ज्यांच्यावर कोर्ट केसेस चाललेले आहेत, ओके, त्या लोकांनी कालभैरवाची उपासना करावी. ज्यांच्यावर खूप कर्ज आहे त्यांनी कालभैरवाची उपासना करावी. किंवा ज्यांच्या घरात पिढ्यानंतर पिढ्या काही रोग चालतच आलेत आणि ते रोग बरे होत नाहीयेत, त्यांनी कालभैरवाची उपासना करावी. किंवा ज्यांना ब्लॅक मॅजिक किंवा काहीतरी एविल अटॅक असं लोक म्हणतात, की डिप्रेशनमध्ये जातात, मेंटल कंट्रोल सुटतो, तर किंवा एडिक्शन ज्या घरात जास्त आहे, की जिथे दारू सिगरेट असं खूप आहे एडिक्शन आणि त्या एडिक्शनमुळे आजारी पडतात, तर तिथे पण कालभैरवाची उपासना खूप फ्रुटफुल ठरते. म्हणजे त्यांनी तर कालभैरवाची उपासना रोज केलीच पाहिजे. अच्छा, केलीच पाहिजे. मग हे उपासना करायची म्हणजे हेच की स्तोत्र म्हणणे, अभिषेक करणे, किंवा यापेक्षा आणि काही वेगळं आहे का काही करणार? नाही, असं काही वेगळं नाहीये. हेच आपण डेली ह्याच्यात ठेवलं तरी पुष्कळ असतं. फक्त रविवारी जर तुम्हाला शक्य असेल तर कालभैरवाच्या मंदिरात जात जा आणि तिथं काही गोष्टी आहेत ज्या भैरव बाबांना आवडतात, तर त्या आपल्याकडनं डोनेट झाल्या पाहिजे. जसं की भैरवांना लाल रंग फार आवडतो, सो कुंकू, सिंदूर आपण म्हणतो, लाल फुलं, नारळ, तिळीचं तेल, अशा गोष्टी जर आपण भैरवांना चढवल्या, उडदाची डाळ, तर त्यांनी अजून ब्लेसिंग्स मिळतात. अच्छा, आणि नैवेद्य पण विशिष्ट प्रकारचा आहे? पण मी शक्यतो मी जेव्हा करते तेव्हा दहीभातच सजेस्ट करते. किंवा गोडाचा नैवेद्यामध्ये पण उडदाची डाळ इन्व्हॉल्व करता आली तर, म्हणजे जसं आपण म्हणतो की इमरती त्यांना फार आवडते, तर इमरतीचा नैवेद्य दाखवला जातो. आता काही लोक नॉनव्हेजचाही दाखवतात बऱ्याच ठिकाणी, पण जसं मी म्हणलं की ही देवता दोन्हीकडे उपयोगाला येते, तंत्रविद्या आणि मंत्रविद्या. सो आपण मंत्रविद्याला फॉलो करतो, त्यामुळे शक्यतो आपण नॉनव्हेज वगैरे रेकमेंड करत नाही. बरोबर, मी आता तेच म्हणणार होते की येणारा जो काळ आहे हा श्रावण महिना आहे, आणि श्रावण महिन्यात जनरली मांसाहार बरेच लोक टाळतात, तर तेव्हा काळ जास्ती चांगला आहे जर तुम्हाला भैरव उपासना सुरू करायची असेल. 100% विशिष्ट काही, आता तुम्ही सांगितलं की विशिष्ट काही गोष्टी असतील तर ती साधना फ्रुटफुल ठरते, परंतु काहीही नाही पण मला प्रोटेक्शन हवंय, तर नक्कीच, तर मग रोज करू शकता तुम्ही. एकदा हे कालभैरव अष्टक म्हणू शकता, नाहीतर सरळ ओम श्री कालभैरवाय नमः ही माळ जरी केली तरी मी बऱ्याचदा चेक केलंय तर ऑरा क्लीन असतो, त्या लोकांचा ऑरा इन्क्रीज असतो, तर ते पण प्रोटेक्टेड राहतो आपण. बरोबर आहे. कालभैरवाची उपासना करताना काही विशिष्ट पथ्य पाळायची आहेत का? जेव्हा तुम्ही काही संकल्प घेऊन एखादी उपासना करता, मग ती कालभैरवाची असो नाहीतर अजून कुठलीही उपासना असो, तर मी सजेस्ट करते की जेव्हा आपण एखाद्या उपासनेत असतो तेव्हा शक्यतो काही पथ्य पाळावी. की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे भगवंताकडनं, तर तुम्ही पण तेवढं इनपुट दिलं पाहिजे. तर शक्यतो कालभैरवाच्या उपासनाला नॉनव्हेज अलाउड नसतं, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्मचर्य पाळलं तर जास्त चांगलं. कारण काय, कुठलीही उपासना असो, हे दोन जर तुम्ही नियम पाळले तर ती उपासना जास्त लवकर फळाला येते असं मान्यता आहे. कारण आपण पूर्णपणे आयसोलेटेड असतो, आणि जेव्हाही आपण संकल्प घेऊन एखादी उपासना करतो तर वी शुड सी टू इट की आपली सोशल लाईफ कमी राहिली पाहिजे. त्याचं काय कारण असू शकतं? सोशल लाईफ ह्याच्यासाठी कमी राहिली पाहिजे की आपण फोकसली एखादी उपासना करतोय तर आपण आपली एनर्जी लेवल वाढवतोय, बरोबर. आणि आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारची लोक भेटतात. मग आता लेडीजच्या बाबतीत म्हणलं तर आपल्या मैत्रिणींना कधी पिरियड्स असू शकतात जे आपण ओपनली आता बोलत नाही, किंवा आता ते नियमही पाळले जात नाही, तर शिवाशिव होते, तर ते अलाउड नसतं. त्याच्यानंतर समोरची व्यक्ती जी भेटते ती किती आध्यात्मिक आहे किंवा किती त्याचा ऑरा आहे ते आपल्याला कळत नसतं. तर इन अ वे आपण जी आपण एनर्जी इन्क्रीज केलेली असते ती आपण त्याला देऊन येतो त्या व्यक्तीला, आणि फोकस हलतो. कारण बऱ्याच गोष्टी आपण बोलतो आणि मग डिस्टर्ब होतो, तर उपासना करताना फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. तर तो फोकस नाही हल्ला पाहिजे. त्यामुळे शक्यतो, म्हणजे मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी काम वगैरे करणं बंद करा, पण सी टू इट की तुम्ही कमी बोला त्या 43 दिवसात किंवा 21 दिवसात जेवढा तुम्ही संकल्प घेतला असेल तेवढं, म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच बोला. बरोबर, बाकी हे नका करू. आता तुमच्या बोलण्यात आलं की 21 दिवस 43 दिवस, तर हे सुरुवात नेमकी कशी करायची आणि 21 दिवसाचं किंवा 43 दिवसाचं नेमकं काय असू शकतं अनुष्ठान ते सांगा. म्हणजे आता समजा मी एखादा संकल्प घेतला की कुणाला फायनान्शियली अडचणी असतात बऱ्याच लोकांना, तर फायनान्शियल मला येऊ दे,
पैशाचा फ्लो येऊ दे, जॉब लागू दे, किंवा ज्यांचे कुणाचे बिझनेस आहेत त्यांना क्लायंट्स येऊ दे. तर मग संकल्प रविवारी सोडवला जातो ऍक्च्युली, कारण कालभैरवाचा दिवस रविवार आहे. तर रविवारी शक्यतो आसपास जर कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे जा, त्यांना नमस्कार करा, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या की मी पुढे 21 दिवस तुमची उपासना किंवा साधना करणार आहे, तर मला तुमचे ब्लेसिंग्स हवे आहेत आणि माझा हा संकल्प आहे. मी मंदिरात जाऊन संकल्प सोडवून घरी यायचा आणि मग नित्य नियमाने 21 दिवस तुम्ही जे काही तिथे बोलला असाल की मी जप करीन किंवा कालभैरव अष्टक इतक्यांदी म्हणेन, तर ते म्हणणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि मग 21 दिवसानंतर म्हणजे आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की ज्यांनी ज्यांनी ही उपासना काही संकल्प घेऊन 43 दिवस केलेली आहे तर त्यांना इफेक्ट आलेले आहेत. तर ह्याच्यातच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी येते किंवा कुठनं तरी अकस्मित धनलाभ होतो, पैसा येतो. बरोबर आहे. ऍक्च्युली हे मी खूप बघितलंय. कारण आणि कालभैरवाची उपासना अजून एकासाठी का चांगली असते की आपण पास्ट लाईफ मध्ये काही कर्म केलेली असतात तर कर्सेस घेऊन येतो पास्ट लाईफचे. तर कालभैरवाची उपासना पास्ट लाईफ कर्सेस एलिमिनेट करायला पण हेल्प करते. बरोबर आहे. सो कॉर्ड कटिंग होते आपोआप. बरोबर आहे. मॅडम, तुमचा आध्यात्मिक प्रवास खूप मोठा आहे. याविषयी तर खूप सारे एपिसोड्स होऊ शकतात, कारण तुम्ही इतक्या सगळ्या मॉडॅलिटी शिकवता पण आणि त्या हँडल पण करतात. तुमच्या आयुष्यात भैरव बाबांचा प्रवेश कसा झाला? ऍक्च्युली खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा मी एवढी स्पिरिच्युअल ह्याच्यात नव्हते रादर, कारण सुरुवात जर माझी बघितली तर मी टेक्निकल पर्सन आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. सो सुरुवातीला मला थोडं हे पचायला जरा अवघड जायचं, बुद्धिवादी विचार करतो ऍक्च्युली, कारण आपल्याला ते शिकवलं जातं. आणि त्यावेळेला मात्र मी माझ्या लाईफमध्ये बॅड फेज मधनं जात होते आणि बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की देअर वॉज सम नेगेटिव्ह अटॅक ऑन मी. ओके, पण कोणी मला त्याची रेमेडीज देत नव्हतं की बरं आता आहे मानलं की तर मग आता पुढे काय. पण मी देवाचं करत होते, म्हणजे पहिलेपासून मी देवाचं करणं कधीच थांबवलं नव्हतं. तर देवाचं करत होते आणि ऑल ऑफ अ सडन मला एक व्यक्ती येऊन म्हणली की तू भैरवबाबाच्या मंदिरात जा रविवारी आणि बघ काय होतंय, आणि तुझी जी काही संकट असतील किंवा तुला जे काही वाटतं ते त्यांना जाऊन शरण कर आणि 21 दिवस दर्शन घे भैरवांचे. तर म्हणलं 21 दिवस सलग घ्यायचेत का? तर हो म्हणले ते. म्हणून मी भैरवबाबांच्या मंदिरात पहिल्या दिवशी गेले तर मी मंदिरात जाऊच शकले नाही, म्हणजे मी पायच ठेवू शकले नाही. कारण असं म्हणतात की जेव्हा आपण नेगेटिव्ह एनर्जी कॅरी करतो बॉडीमध्ये तर ती नेगेटिव्ह एनर्जी रेजिस्ट करते आपल्याला आत जायला. तर पहिले 2-3 दिवस तर मी मंदिरात म्हणजे आत शिरताना मला खूप चिडचिड व्हायची, मी चिडायचे, ओरडायचे की नाही जाणार वगैरे. आणि मग 4-5 दिवसांनी मात्र फोर्सफुली मला मंदिरात माझ्या हजबंडनी नेलं आणि ते म्हणले की बघू तरी काय होतंय, आपण तू फक्त उभी राहा, मी नमस्कार करतो आणि तू उभी राहा. तर त्या दिवशी मंदिरात जेव्हा मी त्या मूर्तीकडे बघितलं तेव्हा मी खूप घळाघळा रडले आणि प्रचंड रडले. आणि त्याच्यानंतर मला खूप त्रास झाला त्या मंदिरात श्वास घ्यायला हे ते. बट त्या दिवशी मी ठरवून आले होते की काही झालं तरी आज आपण मंदिराच्या गाभाऱ्यात त्या मूर्तीसमोर उभं राहायचंय. आणि मी उभी राहिले आणि हे सगळं 6व्या का 7व्या दिवशी घडलं माझ्याबरोबर. पण त्याच्यानंतरचे जे दिवस होते माझे तेव्हा मात्र मी छान दर्शन घेतले आणि एक वेगळीच जे डिप्रेशन होतं किंवा जे काही होतं त्याच्यानंतर मी जे काही रिकवर झाले ते बाय द ग्रेस ऑफ गॉड अजूनपर्यंत असे निगेटिव्ह अटॅक्स काही झालेले नाही आहेत माझ्यावर. एकतर हा अनुभव माझा स्वतःचाच आहे. आणि अजून एक अनुभव असा होता की पैशाचा ब्लॉकेज होता. तर तेव्हा मी त्यांना जाऊन सरेंडर झाले आणि म्हणलं की मी माझ्याकडनं काही चुकलं असेल तर तुम्ही मला तसं कळवा इंट्युशन्स थ्रू की इथे चुकतीये, पण असं ब्लॉक करू नका, कारण म्हणलं हे खूप अवघड आहे. तर जे काही ब्लॉकेजेस होते ते विदिन 21 डेज रिलीज झाले. तर हे दोन्ही जे अनुभव आहेत हे माझे पर्सनल अनुभव आहेत. त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी त्यांची मार्गशीर्षात कालअष्टमी तिथी असते, जेव्हा कालभैरवांचं हे केलं जातं उत्सव, तर तेव्हा आम्ही नित्यनियमाने जातो किंवा वी सी टू इट की महिन्यातनं एकदा तरी दर्शन घेतो आम्ही कालभैरवाचे. अपार्ट फ्रॉम दॅट माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना हिलिंग खूप मिळाली आहे. म्हणजे हेल्थ इश्यूज ज्यांना होते त्यांना खूप हिलिंग मिळाली आहे. ज्यांच्यावर ब्लॅक मॅजिक होतं असं त्यांनी मला सांगितलं होतं तर त्यांना पण खूप पॉझिटिव्हिटी मिळाली आहे. आणि
असे बरेच उदाहरणं आहेत की जे तुम्हाला आता स्वतःहून एक्सपिरियन्स करावे लागतात. तेच मला तुम्हाला विचारायचं होतं की जनरली काय होतं की तुम्हाला संकेत मिळतात परंतु ते संकेत तुम्हाला समजत नाहीत, पुष्कळदा असं होतं ना. तर तुमच्याबरोबर मी जेव्हा कनेक्ट झाले आणि कालभैरव हिलिंग जेव्हा मी शिकले आणि स्वतःवरती जेव्हा त्याचा प्रयोग केला तेव्हा मला ते दिसायला लागलं. परंतु आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा असं वाटतं की तुमचं हे मिथ आहे किंवा तुम्ही करेक्ट आहे, म्हणजे सांगता नाही येत ना समोरची व्यक्ती ते कसं घेईल. तर हाही अनुभव मला म्हणजे नेहमी जाणवतो. जस्ट एक तुम्हाला शेअर करते. एक आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा झाल्या तेव्हा आम्ही गोव्याला बाय कार जायचं ठरवलं होतं आणि खूप मोठा प्रवास होता हा. नवीन गाडी, उत्साहाच्या भरात इतक्या लांब जाणार, तर ऑब्व्हियसली घरच्यांनाही काळजी होती. पण जसं तुम्ही सांगितलं तसं की कालभैरव हिलिंग घेऊन किंवा ते जे सिंबल आहे ते सगळे मी ते स्वतः करून मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी मी थांबलो, ब्रेकफास्ट करूयात. तर बरोबर आणलेला ब्रेकफास्टच आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं आता बाबा पुढे मोठा प्रवास आहे, तुमचे आशीर्वाद असू देत. समोर रस्त्याच्या पलीकडे जे घर होतं त्यातनं एक काळं कुत्रं बाहेर आलं आणि आमच्या आजूबाजूलाच होतं ते. आणि मग मी त्याला आमच्यातलं जे पराठे रोटी होती ती त्याला दिली. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं की हे बघ भैरव बाबा आपल्या सोबत आहेत. परंतु कसं की हा मला म्हणजे मला वाटणारं फिलिंग येते, समोरच्या व्यक्तीला मे बी हास्यास्पद असू शकतं. तुम्ही काय सांगाल यावर? नाही, ॲक्च्युली हे हास्यास्पद नसतं. युनिवर्स तुम्हाला सायन्स देत असते. आता आपण जर बघितलं तर कालभैरवाचं जे वाहन आहे ते ब्लॅक डॉगच आहे आणि तुम्हालाही काळं कुत्रच दिसलं. तर ह्याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी युनिवर्स तुम्हाला संकेत देत असते. आता तुम्ही जर युनिवर्सला सांगितलं, म्हणजे भैरवबाबांना सांगितलं की मला प्रत्यक्ष तुमचे दर्शन द्या, तर तेही तुम्हाला मिळतील. पण ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड दिसतील आणि जातील. आता ऑब्व्हियसली ती भगवंत आहे त्यामुळे ते काय असे खूप वेळ नाही तुमच्या समोर थांबू शकत. पण मग आता काही लोक ह्याला काय म्हणतात, ही माझी थॉट प्रोसेस होती, ओके, किंवा हे माझं ड्रीम होतं. आणि कोरिलेट हे करताच आलं पाहिजे. म्हणजे आपण घरातनं बाहेर निघतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला डायसी असतो की माझं हे बरोबर आहे का, मी जे करते ते माझा निर्णय चुकला नाही का. तर ऑल ऑफ अ सडन तुम्हाला 1111 फ्लॅश होतं. तर हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे की युनिवर्स तुमच्या लँग्वेजमध्ये उत्तर नाही देऊ शकत. सो हाऊ युनिवर्स इज गोइंग टू आन्सर यू की तुमच्या पुढे जी कार असते त्याला 1111 दिसतं, म्हणजे यू हॅव टेकन द राईट डिसिजन. आता बऱ्याच वेळेला असं पण होतं की मी हे जे करते ह्याच्यातनं मला पैसा मिळणार आहे का माझी मेहनत वाया जाणार आहे, मी हे करायला हवं की नको. कारण आपण एखादं काम करतो ते ऑब्व्हियसली पैशासाठी बऱ्याचदा आपण झटत असतो. मग आता हे करताना जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला 88 नंबर फ्लॅश होतो. तर दिस वर्क इज गोइंग टू लीड यू टू इन्फिनिटी, सो यू गो अहेड. म्हणजे आता म्हणलं तर ते काय नंबर प्लेट आहे कारवरची, आणि म्हणलं तर ते उत्तर आहे तुम्हाला भगवंताकडनं मिळालेलं. तसंच ते बटरफ्लाईज पण पाठवतात. किंवा अचानक कोणीतरी आपण उभे असतो सिग्नलला आणि एखादा व्यक्ती येतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी ब्लेस नाहीये का, माझ्याच बरोबर का प्रॉब्लेम्स आहेत वगैरे वगैरे. आणि कोणीतरी येतं आणि आउट ऑफ नो वे तुम्ही त्या भिकाऱ्याला 10 रुपये देतात. तर आपल्यासाठी तो भिकारी असतो पण तो भिकारी नसतो. कारण प्रत्येक वेळेलाच भिकारी तुमच्या डोक्यावर हात ठेवेल असं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही इन्सिक्युअर्ड असता, आतून भीती असते, त्याच वेळेला तो भिकारी म्हणतो की कसं टेन्शन घेते, काही टेन्शन घेऊ नको, सगळं चांगलं होणार आहे, आणि तो ब्लेसिंग्स देऊन जातो. बरोबर. पण आता हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय आहे की ह्युमन माइंड हे खूप प्रॅक्टिकल आहे आणि कॅल्क्युलेटिव्ह आहे. करेक्ट. तर ते काय म्हणणार की आम्ही 10 रुपये दिले म्हणून त्यांनी ब्लेसिंग्स दिले. पण ब्लेसिंग्स देताना त्याचे वर्डिंग काय होते ते पण इम्पॉर्टंट आहे ना. कित्येकदा आपण पैसे देतो, तो निघून जातो, तो काही बोलत पण नाही. पण नेमकी आजच तो का म्हणला की तुला कसची चिंता आहे, तू चिंता करू नको, सगळं नीट होईल. तर हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. तर युनिवर्स सगळ्यांना उत्तरं देतं आणि सगळ्यांना ती जर कोरिलेट करता आली तर लाईफ खूप सॉर्टेड आहे ऍक्च्युली. तुमच्याशी म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढे माझे काही असे तुमच्याकडनं शिकलेल्या मोडॅलिटी आहेत त्या वापरताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते की तुमचा सहज संवाद असतो भगवंताशी म्हणा, किंवा तुम्ही त्याच्यात कुठलेच बॅरियर ठेवत नाही. तर त्यामुळे संकेत मिळायला जास्ती सोपं जातं का? निश्चितच. कारण काय की मी तिथे कुठेच लॉजिक आणत नाही.
माझ्यासाठी ते मॅजिक असतं. सो मी जसं माझ्या आईशी किंवा माझ्या वडिलांशी बोलते, मी सेम वे त्यांच्याशी बोलते, कारण ॲट द एंड ऑफ द डे ही इज ओनली क्रिएटर, म्हणजे त्यांनीच आपल्याला जन्म दिलेला आहे. सो त्यांच्या थ्रू आपल्याला उत्तरं मिळणं म्हणजे अगदी सहज मिळू शकतात, पण तुम्ही सरेंडर मोडमध्ये त्यांच्याबरोबर असला पाहिजे. म्हणजे जसं आपण एका लहान मूल कसं आईशी हट्ट करतं की मला डेअरी मिल्क खायचे आणि तेवढ्या सहजतेने आई देते, तर तसंच तुम्ही भगवंताला जर सरेंडर झाला तर मला नाही वाटत की सगळ्यांना अवघड जाईल, कारण त्याच्यासाठी आपण सगळे सेम लेवलला आहेत. तो असं नाही करत की ही श्रीमंत आहे किंवा ही गरीब आहे. फक्त इश्यू कुठे येतो की आपले कार्मिक पण आपल्याला क्लिअर करायचे असतात. सो काही वेळेला तुमची प्रार्थना काय म्हणतो रुजू व्हायला वेळ लागतो, कारण तेवढा पिरियड जायला लागतो. कारण आपण म्हणतो की माझ्याच बरोबर असं का, तर हे आपलं कार्मिक असतं आणि ह्याच्यात बघितलं तर भगवंत इन्व्हॉल्वडच नसतो. कारण जेव्हा आपण मरतो आणि वर जातो तेव्हा आपल्याला ॲज अ CD दाखवली जाते आपली लाईफ, की खाली तुम्ही काय काय केलंय, आणि त्यावेळेला आपण खूप प्युअर फॉर्ममध्ये असतो, सोल लेवलला असतो. तर त्यावेळेला आपणच म्हणतो की इथे मी चुकले तर ह्याचा प्रायश्चित्त मी असं घेईन. तर आता हे तुम्हीच म्हणलाय, मग आता जन्माला येऊन तुम्ही ब्लेम नाही करू शकत ना. यू कॅन नॉट चेंज जस्ट दॅट की तुम्ही ते सरेंडर मोडमध्ये जाऊन भगवंताला सांगू शकता की हो मला ह्याचा खूप त्रास होतोय, पण मला हे क्लिअर करायचं तर तू माझा हात सोडू नको. आणि हे मी तुम्हाला 100% सांगते की ज्या वेळेला तुम्ही त्याचा हात पकडताना कष्टीच कमी पडत नाही. हा खूप धोधो मिळणार नाही, कारण शेवटी तुमचं कार्मिक काही क्लिअर झालं पाहिजे. पण जी एक भीती असते माणसाला की मी रस्त्यावर येईन, मला मोठा रोग होईल किंवा माझ्याबरोबर ॲक्सिडेंट होईल, तर असलं काही अघटित घटत नाही. यू आर बीइंग प्रोटेक्टेड बाय द युनिवर्स. बापरे, हे सगळं इतकं छान आहे. कुठेतरी म्हणजे तुमचं शिक्षण जे अतिशय म्हणजे तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात इंजिनियर होत, MBA केले तुम्ही, तर कुठेतरी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आपलं स्वतःचं मन, जसं की मी पत्रकारितेत तितकी वर्ष होते, त्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टी ऐकल्यानंतर आपण एक साशंक होतो सगळ्या गोष्टींमध्ये, आणि मग जसा जसा विश्वास तुमचा बसत जातो तसं तसं त्या गोष्टी तुमच्या समोर येतात आणि तुम्ही विश्वास ठेवायला तुम्हाला भाग पडतात. तर खूप मोठा विषय होईल, परंतु तुम्ही पण मी ह्याच्यात फक्त एकच सांगेन अनुष्का तुला, की आपण ऍक्च्युली जे स्कूलला जातो की नाही, द स्कूल इट सेल्फ इज आवर लाईफ. म्हणजे वी डोंट टेक इट ॲज अ लाईफ, पण तिथेच आपल्याला सगळे फंडे क्लिअर केलेले असतात शाळेतच. जसं आता तू म्हणली की लॉजिकल डोकं आहे, इवन माझंही लॉजिकल डोकं होतं, पण जर तू बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सगळे युनिव्हर्सशी रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, करेक्ट, जिथे आपण युनिव्हर्सला कॉन्टॅक्ट करतो. फिजिक्समध्ये सगळे लॉ आहे, केमिस्ट्रीमध्ये सगळी रसायन आहे, बायोलॉजीमध्ये तर डायरेक्ट आपण लाईफशीच कनेक्ट होतो. तर इथे हे फक्त थिअरॉटिकल सब्जेक्ट्स नाही आहेत. अपार्ट फ्रॉम थिअरॉटिकल दे आर ऑल्सो गिव्हिंग अस प्रॅक्टिकल नॉलेज. ओके, सो जेव्हा मी तुम्हाला म्हणते की भगवंतावर विश्वास ठेवा, कारण अगेन इट इज अ पार्ट ऑफ बायोलॉजी, लाईफ आहे, युनिव्हर्स आहे, एनर्जीज आहेत, बरोबर. सो व्हेन आय से की फेथ ऑन युनिव्हर्स, तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागतं ते. त्यामुळे बऱ्याचदा असं लक्षात येईल तुम्हाला की थेरॉटिकल विषयात पास होतो पण प्रॅक्टिकलमध्ये नापास होतो. कारण जे रिझल्ट्स मला मिळतील ते तुला मिळतील असं नाहीये, कदाचित तुला जास्त चांगले मिळतील आणि तुझं प्रॅक्टिकल चांगलं परफॉर्म होईल. सो अगेन की तुम्ही जेवढं प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट कराल भक्ती, तेवढी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. बरोबर आहे. अगदी म्हणजे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटतायत आणि आता तर खूप जास्ती पटल्या, कारण की खूप साऱ्या मॉडॅलिटी मी तुमच्याकडनं शिकली आहे त्याचं. परंतु तुमच्याशी बोलणं आणि आकाशिकचा विषय न निघणं हे अजिबातच शक्य नाही आहे. तर तुम्ही खूप खूप लोकांना हील केलं आहे आकाशिकच्या मॉडॅलिटीमधनं. तर नेमकी ही आकाशिकची संकल्पना माझ्या श्रोत्यांसाठी सांगा. नक्कीच. आता आकाशिक मॉडॅलिटी जी आहे, आकाशिक हिलिंग, तर ती एडगर्ड केसींनी इन्व्हेंट केली आहे. ते US मॅन आहेत. तर त्यांनी एक सिम्पल प्रेयर डिझाईन केली आणि जी प्रेयर वापरून आपण 6th रेल्म ऑफ आकाशाला कनेक्ट होतो. तर आपण असं ऐकलेलं आहे की 7 रेल्म असतात, तर आपली जी काही इन्फॉर्मेशन असते ती 6th रेल्मला स्टोअर केलेली असते. तर आकाशिक रीडिंग थ्रू आपण काय करतो तर त्या इन्फॉर्मेशनला टॅप करतो. तर इन्फॉर्मेशन इज नथिंग बट एनर्जी, व्हायब्रेशन्स फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते. तर ते व्हायब्रेशन आपण डिकोड करतो.
सो वी आर जस्ट अ मीडिएटर बिटवीन द युनिवर्स अँड कॉमन मॅन. तर आकाशिक रिडिंगचे मी आता बरेच स्टुडंट्स घेतले, म्हणजे 600-700 मुलांना मी शिकवून झाले आकाशिक. आकाशिक रिडिंगने आपल्याला आपला पास्ट लाईफ टॅप करता येतो. तर ही भारतात सुद्धा विद्या होती, जिला नॉर्थमध्ये भृगसंहिता असं म्हणलं जातं. भृग ऋषींनी इन्व्हेंट केली होती. आणि साऊथमध्ये नाडीपट्टी शास्त्र म्हणून ओळखलं जातं. आता आपले बरेच क्लायंट्स आहेत की ज्यांनी ऑलरेडी पट्ट्या वाचलेल्या आहेत, तर ते लोक भविष्य नाही सांगत, ते फक्त तुमची पट्टी वाचतात की तुम्ही काय लिहून आणले. तर आकाशिक रिडिंगमध्ये पण आपण भविष्य सांगत नसतो, तर आपण फक्त त्यांची पट्टी रीड करत असतो इन अ वे, की आपण त्यांचा प्रालब्ध रीड करत असतो. तर आता ह्याच्यासाठी जर तुम्ही आध्यात्मिक प्रॅक्टिस केली किंवा मेडिटेशन खूप केलं तर आकाशिकही शिकायची गरज लागत नाही. ओके, जर आपले जे साधू संत होते ते आपला चेहरा बघून आपलं भविष्य सांगायचे. तर त्याचं कारण काय असतं की जेव्हा आपण जन्माला येतो तर आपण ती सगळी इन्फॉर्मेशन ॲज अ ब्लू पल आपल्या म्हणजे इकडनं जेव्हा आपण लाईन टाकतो आणि वरनं लाईन टाकतो तर तिथे इंटरसेक्शन पॉईंटला एक ब्लू पल म्हणजे मणी असतो, तर तिथं सेव्ह केलेली असते. तर तुम्ही जेव्हा मेडिटेशन रोज करता, 15-15 तास मेडिटेशनमध्ये असता, तर तेव्हा जस्ट बाय लुकिंग ॲट युअर फेस आय कॅन टेल यू व्हॉट इज रिटन इन युअर आकाशिक रेकॉर्ड्स. तर पण आता हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही, त्यामुळे मग आकाशिक रिडिंग ही मोडॅलिटी एडगर्ड केसींनी इन्व्हेंट केली. आणि आकाशिक रिडिंग फक्त फॉर्च्यून टेलिंगसाठी नाही, तर तुम्ही रोजची जी कामं करता त्याच्यातही जर रेकॉर्ड्स ओपन करून काम केलं तर त्याला जास्त गुण येतो, कारण यू आर बीइंग प्रोटेक्टेड अँड गायडेड बाय युअर मास्टर्स. सो चुकीचं काही घडूच शकत नाही आणि तोंडात नाही चुकीचं काही जाऊ शकत नाही. दॅट इज टेकन केअर बाय युनिवर्स. सो आकाशिक रिडिंग सगळ्यांनी शिकावं अशी माझी खूप इच्छा आहे, की जेणेकरून भविष्य, म्हणजे मला इथे कोणाला काही ब्लेम नाही करायचं किंवा कोणाचं बंद नाही करायचंय, पण भविष्य वाल्यांकडे जाण्यापेक्षा तुम्ही तुमची लाईफ जर सुधारली आणि सरेंडर मोडमध्ये गेला तर बऱ्याच काही गोष्टी हील होतात. म्हणजे नो डाऊट आपण हॉरोस्कोपचं घ्यावं सपोर्ट, पण कधी जेव्हा ICU कंडिशन आहे. पण आता काही काही केसेस मी अशा हँडल केल्या आहेत की मी डिवोर्स घेऊ का, किंवा डिवोर्स, मला जॉब लागत नाही, जॉब लागला होता पण सॅलरी कमी आहे म्हणून मी सोडून दिलं. तर हा प्रॉब्लेम युनिव्हर्सचा नाही आहे, हा आपल्या कर्मांचा प्रॉब्लेम आहे. आणि हरकत काय ना, थोडंसं कमी सॅलरीवर थोड्या दिवस काढून एक्सपिरियन्स घेऊन मग हायर सॅलरीवर जाणं, ह्याच्यात काही मला गैर नाही वाटत. कारण आता मी स्वतःच इंजिनिअरिंग केलंय, पण असं नाहीये की प्रत्येक वेळेला आपल्याला जे हवंय तेच मिळतं. आपला जर सोल पर्पज वेगळा असेल तर मग आपल्याला त्याच्यात यश येतच नाही ना. तर आकाशिक रिडिंग शिकल्यामुळे बेसिकली तुम्हाला सोल पर्पज क्लिअर होतं की ऍक्च्युली तुम्ही कशासाठी जन्म घेतलाय, आणि मग अबंडन्स आपोआप येतो. बरोबर आहे. आकाशिक हिलिंगची मॉडॅलिटी तुमच्याकडनं शिकली गेली, माझ्याकडनं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हुंकारावी हलीम, मर्कबा असे वेगवेगळे कोर्सेस घेता. आणि मी आज तुमच्याकडनं प्रॉमिस घेते की नवरात्राच्या अगोदर तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी देवीची जी उपासना आहे हुंकारावी हलीम, तर ती काय स्वरूपात रिझल्ट देऊ शकते, अगदी शॉर्टमध्ये सांगा. हुंकारावे हलीम हे आपण मा काली आणि मा बगलामुखीला आवाहन करतो, आणि त्या दोघींचे सिम्बॉल्स आहेत, मंत्र आहेत. तर ते कसे यूज करायचे त्या मॉडॅलिटीमध्ये मी शिकवत असते. आणि परत जसं मी म्हणलं की कलियुग येतोय तसं तसं मा कालीची उपासना अजून सरफेसवर येणार आहे. तर जे लोक मा कालीची उपासना करतील ते तरतील असं म्हणलं जातंय. आणि इव्हेंच्युअली जर आपण बघितलं की अगदी लॉजिकल डोकं लावलं तर तुम्हाला लक्षात येईल की ऑल दीज इयर्स महाकालीला कोणी वर्शिप करत नव्हतं, पण जसं कलियुग सुरू झालाय तसं महाकालीला वर्शिप करणं सुरू केलंय. तर त्याच्यामध्ये मी या दोन्ही देवींचे बेनिफिट सांगते, कसा कुठे यूज केला जातो, आणि शेवटी शक्ती ही लागतेच आपल्याला प्रत्येक गोष्टीला पार करण्यासाठी. सो ह्या दोन्ही शक्त्यांची आपण आवाहन करतो आणि त्यांना आपल्या लाईफमध्ये हे करतो, इम्प्लिमेंट करतो. तसंच 10 महाविद्या पण आहेत ज्याच्यात 10 रूप आहेत देवीची, आणि प्रत्येक रूप एक स्पेसिफिक क्वालिटी आहे आणि स्पेसिफिक कामासाठी वापरली जाते. तर 10 महाविद्या पण खूप चांगलं त्याचे रिझल्ट्स येतात. पण आता झालंय काय की वर्षानुवर्ष ह्या दोन्ही ज्या मॉडॅलिटीज आहेत त्या तंत्रविद्यात मोडतात आणि लोक घाबरतात हे करायला. मी तेच म्हणणार की म्हणजे आता ह्याचा
ॲडवर्स इफेक्ट नको व्हायला पाहिजे. तर परत मी सांगेन सगळ्यांना की ब्लॅक मॅजिक आणि व्हाईट मॅजिक असं काही नसतं. इंटेन्शन तुम्ही काय देताय त्याच्यावर त्या मॅजिकला ब्लॅक आहे का व्हाईट आहे हे ठरवलं जातं. सो जर आपण एखाद्या देवाची उपासना खूप प्युअर इंटेन्शन करत असू की मी जर ही उपासना फक्त माझ्या प्युरिटीसाठी करते किंवा माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी करते आणि जेव्हा मी ही उपासना सुरू करते तेव्हाच मी मला शरण जाते की माझ्याकडनं असं काही वाईट घडू देऊ नको किंवा माझ्या तोंडून काही वाईट शब्द जाऊ देऊ नको, मला फक्त माझं आयुष्य व्यवस्थितरित्या पार करता येऊ आणि माझे घरातले प्रोटेक्टेड राहू, माझं सौभाग्य अखंड राहू आणि ज्या मला हॅपीनेससाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्या मला त्या त्या वेळेला मिळो, ते पण कष्टाने. म्हणजे टू बी मोर प्रिसाइज की मी कष्ट करायला तयार आहे, तू मला मार्ग दाखव. एवढं मी सरेंडर मोड मध्ये जर उपासना केली तर ही तंत्रविद्यात मोडूच शकत नाही. आणि मग आपणच मला सांगायचं की माझ्याकडनं वाईट काही घडवूनच घेऊ नको किंवा माझ्या डोक्यात ते विचारच येऊ नको देऊ की ह्याचं वाईट घडू दे त्याचं वाईट घडू दे. तर जर इंटेन्शन क्लिअर असले तर मला नाही वाटत ही तंत्रविद्यात मोडणारी साधनं आहे. पण खूपच खूप छान आहे आणि तो टॉपिकही खूप वास्ट आहे. प्रत्येक देवी इतकी सुंदर सिम्बोलाइज केली आहे, पण आपण नक्कीच घेऊया त्याच्यावर. नक्की. आणि तसंही मॅडमचा नंबर मी व्हॉट्सअप नंबर फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला अशा काही शिकायच्या असतील मॉडॅलिटी तर तुम्ही संपर्क साधा. परंतु मी या शोमध्ये अगदी प्रामाणिकपणे सांगते की लवकर उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाही करायला पाहिजे. माझे बरेच आता ऑडियन्स आहेत ज्यांची ही कंप्लेंट आहे की मॅडम उत्तर देत नाही किंवा मॅडमचा रिप्लाय देत नाही. तर हे चुकीचं आहे, कारण मला अजून 1 वर्ष झालंय तो पहिला पॉडकास्ट करून, पण आय हॅव कम्प्लिटेड ऑलमोस्ट 3,000 to 4,000 रीडिंग्स आणि माझे वेगवेगळ्या मॉडॅलिटीज ज्या आहेत ज्या मी शिकवते त्याचे पण ऑलमोस्ट भरपूर स्टुडंट झालेत. म्हणजे आकाशिकचेच 600 स्टुडंट्स आहेत, बाकीच्या मॉडॅलिटीज पण 100 क्रॉस केलेत. सो इट इज नॉट दॅट की मी रिकामी बसली आहे किंवा मी वेळ देत नाहीये. पण ज्यांना कुणाला आकाशिक रीडिंग करायचं असेल त्यांनी भगवंताला सरेंडर व्हा की माझा नंबर लवकर लागू दे आणि मला उत्तर. आणि हे नेसेसरी नाहीये की माझ्या थ्रूच उत्तरं मिळतील तुम्हाला, मे बी तुम्हाला दुसरं कोणीतरी मिळेल आणि उत्तर देतील. सो प्लीज बेअर विथ मी, कारण मी एकटी एवढं सगळं नाही हँडल करू शकत. तर नक्कीच मला सगळ्यांना मदत करायला आवडेल, पण जर काही रिप्लाय द्यायला उशीर झाला तर प्लीज समजून घ्या, एवढंच मी रिक्वेस्ट करते. भगवंताकडनं तुम्हाला उत्तर हवं असेल तर पेशन्स हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही ते किती पेशन्सली घेताय. म्हणजे ऍक्च्युली तू पण 9 महिने वेट केले आहे, 9-10 महिने जवळपास. म्हणजे केवळ पहिलं बोलणं होण्यासाठी, म्हणजे मेसेज टाकून ठेवल्यानंतर. पण मला असं वाटतं की ती वेळ यायला लागते सगळ्या गोष्टीची. जसे आज आपण वेळ जुळून आली आणि आज आपण भैरव बाबांच्या उपासनेबद्दल बोललो, तर येणाऱ्या सर्व कलियुगात भैरव साधना करून अनेक लोकांना याचा लाभ मिळो अशीच आपण इथे अपेक्षा करूयात. आणि तुम्ही वेळ दिला तर खूप मनापासून धन्यवाद. आणि नवरात्रासाठी आपण नक्की भेटणार आहोत. नव्याने गोष्टी आपल्या श्रोत्यांना कळाल्या असतील की कालभैरवाची उपासना येणाऱ्या काळामध्ये किती लाभदायी ठरू शकते. आणि श्रावण महिना येतोय तर मला असं वाटतं की लोकांनी ह्या उपासनेचा जरूर लाभ घ्यावा. आणि मॅडम तुम्ही आज वेळ काढलात आणि इथे आमच्या श्रोत्यांशी ज्या गप्पा केल्या तर त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. मी पण तुला थँक्यू म्हणते अनुष्का, कारण माझं जे ड्रीम आहे की कॉमन मॅनपर्यंत सगळ्या उपासना पोचल्या पाहिजे आणि जेवढं जास्त लोकांकडनं देवाची उपासना होईल, रादर मला असं मी भाग्यवान समजते की देवानी हे काम मला ॲलोकेट केले की जास्तीत जास्त तू कॉमन मॅनपर्यंत पोच आणि त्यांची जी भक्ती आहे माझ्यावरची ती जागी कर. तर मला पण खूप छान वाटलं तुझ्या शोवर येऊन आणि लोकांना ही माहिती द्यायला मलाही आवडलं. सो थँक्यू. तर मंडळी, हा होता आजचा एपिसोड, ज्या एपिसोडमध्ये दर्शिकाताईंनी कालभैरवाची इतकी सुंदर माहिती आपल्याला दिली. तर आता वेळ आली आहे की ही जी उपासना दर्शिकाताईंनी सांगितली ती इम्प्लिमेंट करण्याची. या श्रावण महिन्यात तुम्ही कालभैरवाची उपासना नक्की करा आणि स्वतःच अनुभव घ्या. कारण कालभैरव ही अशी देवता आहे ना की जी आपल्याला सतत प्रोटेक्ट करत असते, चुकीच्या वळणावर आपण जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला या एपिसोडमधला एखादाही भाग आवडला असेल तर ओम श्री कालभैरवाय नमः
नमः हा जप कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना हा पॉडकास्ट शेअर करा, जेणेकरून खूप सारे लोक या उपासनेचा लाभ घेऊ शकतील. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ओम श्री कालभैरवाय नमः.